मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि पत्रकार दिनाच्या निमित्ताने गोकुळ शिरगाव येथील राम मेनन सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रथमतः बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी जनहित पत्रकार संघाचे सचिव पत्रकार राजेंद्र ढाले, पत्रकार राजेंद्र सूर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार विश्वास शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी कोल्हापूरचे निष्णात वकील CB कोरे यांच्या वतीने सर्व पत्रकारांना डायरी भेट देण्यात आल्या। यावेळी बोलताना गोशिमा चेअरमन सुनील शेळके म्हणाले, पत्रकारिता करत असताना पत्रकार सत्य दाखवत असतात। ग्रामीण पत्रकाराला मानधनासाठी शासन स्तरावर एकत्रित प्रयत्न करू। यावेळी जनहित पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव वाघमोडे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांचा जीवनपट उलगडून सांगितला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिले जाते। आपल्या लेखणीने समाजाला न्याय मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहावा, असे उपाध्यक्ष प्रशांत दळवी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले। जगातील कोणत्याही शस्त्रापेक्षा मोठे शस्त्र म्हणजे कलम आणि ते आपल्याकडे आहे। आपल्या लेखणीतून याचा फायदा समाजाला करून देऊ, असे मत पत्रकार स्वप्नील गोरंबेकर यांनी मांडले। यावेळी पत्रकार राहुल मेस्त्री यांनी देखील आपले विचार मांडले। यावेळी जनहित पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव वाघमोडे, उपाध्यक्ष प्रशांत दळवी, सचिव राजेंद्र ढाले, कोषाध्यक्ष राहुल मेस्त्री, पत्रकार विश्वास शिंदे, पत्रकार राजेंद्र सूर्यवंशी, पत्रकार MD कांबळे, पत्रकार स्वप्नील गोरंबेकर, पत्रकार नामदेव गुरव, पत्रकार अमोल धोत्रे, पत्रकार स्नेहा मांगुरकर, पत्रकार राजेंद्र चौगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मराठी S न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।